हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. सगळ्यात आधी तुम्हा सर्वांना येणाऱ्या मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. हा लूक मी खास मकर संक्रांतीसाठी केलेला आहे. हा लूक मी कसा केला हे जर तुम्हाला बघायचं असेल तर ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मी माझं पूर्ण स्किन प्रिपरेशन करून घेतलेलं आहे आणि त्यावर मी आधीच एक वेगळी व्हिडिओ केली आहे, ती मी तुम्हाला आय बटनवर देईल. आणि मी त्यासोबतच माझी हेअरस्टाईल पण करून घेतली. आता मेकअपला आपण स्टार्ट करूया. सगळ्यात आधी मी माझ्या फेसवर स्विस ब्युटीचं हायलायटिंग प्रायमर अप्लाय करून घेते. यामध्ये आपल्याला 3 व्हेरियंट मिळतात. त्यातलं मी पिंक टिंट हे व्हेरियंट घेतलेलं आहे. ते माझ्या पूर्ण फेसला छानपैकी अप्लाय करून घेते हातानेच. आणि ना मला थोडंसं असं छान शाईन पाहिजे म्हणून मी हायलायटिंग प्रायमर यूज केलं आहे. आणि तुम्ही बघू शकता फक्त प्रायमरने माझ्या फेसवर छान ग्लो आला आहे. नेक्स्ट मी माझ्या फेसवरचे डार्क सर्कल, डार्क स्पॉट्स हाईड करण्यासाठी इथे मेबलिनचं एज रिवाइन कन्सिलर यूज करते. त्यातलं शेड मी घेतलेला आहे 130 मीडियम. ॲक्च्युली आता तुम्ही बघत असा तर हा शेड माझ्या फेसला खूप व्हाईट दिसतो आहे, पण मी आधी पण हा शेड यूज केला आहे. हा इतका व्हाईट माझ्या फेसवर दिसत नाही, पण माझी स्किन टॅन पडल्यामुळे आता हे कन्सिलर माझ्या फेसवर खूप व्हाईट दिसते. पण तरी माझे सगळे डार्क सर्कल, डार्क स्पॉट्स हाईड झालेत ह्या कन्सिलरमुळे. आणि हे ब्लेंड करण्यासाठी मी एका वेट ब्युटी ब्लेंडरचा यूज करते. नेक्स्ट मी ते मेबलिनचं फिट मी फ्रेश टिन यूज करते. आणि यूज करायच्या आधी मी हे छान शेक करून घेते, नाहीतर ना फक्त पाणी येतं, त्यातलं जे फाउंडेशन आहे ते बाहेर पडत नाही. आणि यातला मी शेड घेतलेला आहे 09. अँड हे एक एव्हरीडे यूजसाठी जर तुम्ही एक फाउंडेशन सर्च करत असाल तर हे एकदा नक्की ट्राय करा. खूप छान फाउंडेशन आहे. अँड मेन म्हणजे यामध्ये ना आपल्याला SPF 50 मिळतं, प्लस विटॅमिन C पण मिळतं. त्यामुळे आपल्या स्किनसाठी हे दोन्ही खूप छान आहे. आणि फॉर्म्युला याचा ना थोडासा थिक आहे, त्यामुळे तुम्ही ना हाताने पण ब्लेंड करू शकता. ब्युटी ब्लेंडरचीच गरज आहे असं काही नाही आहे. आणि मी याने माझा नेक आणि इयर पण छान कवर करून घेते. मी तुम्हाला फक्त ना हे एकदा फाउंडेशन अप्लाय करून दाखवेल हाताने. एक शॉर्ट व्हिडिओ त्याची तुमच्यासाठी घेऊन येईल. त्यानंतर मी हे सगळं सेट करण्यासाठी शुगरची टिंटेड पावडर यूज करते. यातला मी शेड घेतलेला आहे 30 नंबर. एका पिझ्झा बफने मी ती पावडर माझ्या पूर्ण फेसवर अप्लाय करून घेते. अँड तुम्ही बघू शकता माझा पूर्ण फेस छान कवर झाला आहे. त्यानंतर माझे आयब्रो फिल करण्यासाठी मी ते मिस्किराची आयब्रो पेन्सिल यूज करते इन द शेड डार्क ब्राऊन. ही माझी वन ऑफ द फेवरेट आयब्रो पेन्सिल आहे. सगळ्यात मेन खूप अफोर्डेबल आहे. आय थिंक 120 काय 125 रुपीजला ही आयब्रो पेन्सिल आपल्याला मिळते. नेक्स्ट मी आय मेकअपसाठी ते इनसाईडचं आयशॅडो पॅलेट यूज करते. यातलं मी व्हेरियंट घेतलेला आहे मूनलाईट. त्यातला जो सगळ्यात लाईट ब्राऊन शेड होता तो मी माझ्या क्रीज लाईनवर छान अप्लाय करून घेते. त्यानंतर सेम पॅलेटमधला जो डार्क ब्राऊन शेड आहे तो मी क्रीज लाईनच्या खाली म्हणजे डेप्थ असते तिथे मी सेम ब्रशने अप्लाय करून घेणार आहे. त्यानंतर परत मी सेम पॅलेट यूज करते. त्यातला जो ब्लॅक शेड आहे तो मी माझ्या आउटर कॉर्नरवर अप्लाय करते. आउटर कॉर्नर टू मिडलपर्यंत मी ब्लॅक शेड अप्लाय करते. आणि क्रीज लाईनवर नाही आहे. आणि खूप सॉफ्ट, जास्त डार्क नाही ठेवलं आहे, खूप सॉफ्ट ब्लॅक आयशॅडो अप्लाय केला आहे. त्यानंतर मी परत ब्राऊन आयशॅडो घेते आणि तो मी माझ्या इनर कॉर्नरवर अप्लाय करते. मी छान सॉफ्ट स्मोकी आईज तयार केलेला आहे. त्यानंतर मी ते मार्सचं चष्ण ए श्रृंगार आयशॅडो पॅलेट घेतलं आहे. आणि त्यातला जो शिमर क्रिटर आहे, हे एक प्रेस्ड क्रिटर आहे, ते मी माझ्या इनर कॉर्नरवर अप्लाय करते. माझ्याकडे सिल्वर कलरचं शिमर आयशॅडो नव्हता, त्यामुळे मी ग्लिटर यूज केलं. तुम्ही शिमर आयशॅडोचं तुमच्याकडे असेल आणि तुम्हाला हे ग्लिटर हेवी वाटत असेल तर तुम्ही फक्त शिमर आयशॅडो पण यूज करू शकता. नेक्स्ट मी एका पेन्सिल ब्रश
फेटने माझी लोअर लॅश लाईनवर पण आयशॅडो अप्लाय करून घेते. मी आउटर कॉर्नरला ब्लॅक आणि इनर कॉर्नरला ब्राऊन असे आयशॅडो अप्लाय केले. त्यानंतर आयलायनरसाठी मी ते लॅक्मेचं नॉर्मल लिक्विड आयलायनर यूज केले आणि मी थोडंसं ना थिक लाईन आज अप्लाय करते आणि विंग काढत नाही आहे. माझं आयलायनर पण अप्लाय करून झालं आहे. त्यानंतर मी माझे दोन्ही आयलॅश करून घेते आणि त्यासाठी मी ते वेगाचं आयलॅश कलर यूज करते. हे मी नायकावरून परचेस केलेलं, तर तुम्ही चेक करू शकता. मी सगळ्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. त्यानंतर मी मस्कारासाठी मेबलिनचा मस्कारा यूज करते आणि मी काजळ लावणार आहे, पण आता लावत नाही कारण माझ्या डोळ्यातून खूप पाणी येतं आहे. मी सगळी रेडी झाल्यानंतर लास्टला काजळ लावणार आहे. त्यानंतर माझ्या फेसवर छान शेप देण्यासाठी मी ते ब्रॉन्झर यूज करते आणि ब्रॉन्झरसाठी मी ते शुगरचं कॉन्टोर ते फोर्स पॅलेट यूज करते. यामध्ये आपल्याला ना 3 व्हेरियंट मिळतात. त्यातला मी 01 हा व्हेरियंट यूज करते आणि एका अँगल ब्रशने माझ्या फेसवर मला जिथे जिथे पाहिजे तिथे तिथे मी ब्रॉन्झर अप्लाय करून घेते. त्यानंतर सेम पॅलेटमधलं ब्लशर मी यूज करते माझ्या चीक्सवर. त्यासाठी मी ब्लश ब्रशर घेतलेला आहे आणि मला जास्त डार्क पिंक शेड नको, एकदम सॉफ्ट ब्लश हवं आहे, त्यामुळे खूप लाईट यूज करते. नेक्स्ट मी ते स्विस ब्युटीचं फिक्सर माझ्या फेसवर छान अप्लाय करते मेकअप फिक्स करण्यासाठी आणि त्यानंतर एका हँड फॅनने पूर्ण फिक्सर ड्राय करून घेते आणि पूर्ण फिक्सर ड्राय झाल्यानंतरच मी इथे हायलायटर अप्लाय करणार आहे. माझं पूर्ण फिक्सर ड्राय झालं आहे. त्यानंतर मी सेम पॅलेटमधला जो हायलायटर आहे, हे सिल्वर हायलायटर आहे, यामध्ये आपल्याला सिल्वर हायलायटर मिळतं, ते मी एका फॅन ब्रशने माझ्या फेसवर छान अप्लाय करून घेते आणि याची शाईन तुम्ही बघू शकता, खूप छान आहे. आणि मी माझ्या ब्रोन हायलाईट पण मी ह्यानेच करून घेते. तुम्ही बघू शकता खूप छान शाईन आली आहे माझ्या फेसवर हे हायलायटर अप्लाय केल्यामुळे. नेक्स्ट मी इथे मिस्क्रेअरची परफेक्ट रेड ही लिप पेन्सिल घेते आणि माझ्या लिप्सवर छान बॉर्डर करून घेते आणि त्यानंतर मी लिपस्टिकसाठी इनसाईडची लिक्विड मॅट लिपस्टिक यूज करते. शेड नंबर आहे 18 रेड प्रीमियम. हे या लिपस्टिकचं शेड आहे. ही छान प्रॉपर रेड कलरची लिपस्टिक आहे आणि ही पण खूप अफोर्डेबल आहे. फक्त 100 रुपयाला ही लिपस्टिक आपल्याला मिळते आणि मी छान माझ्या पूर्ण लिप्सवर लिपस्टिक अप्लाय करून घेते आणि टर्न माझा पूर्ण मेकअप करून झाला आहे आणि मी पटकन आता चेंज करून येते. नेक्स्ट मी इथे काजळसाठी फेरारुचीचं ब्लॅक काजळ यूज करते. हे काजळ थोडंसं एक्सपेन्सिव्ह आहे, 700 to 900ला काहीतरी मिळतं, पण खूप बेस्ट काजळ आहे. मला तर हे काजळ खूप आवडलं, तर तुम्ही पण नक्की ट्राय करा. अँड इट्स टर्न माझा पूर्ण लुक करून झालेला आहे आणि खूप इझी लुक होता आणि खूप सॉफ्ट लुक आहे, बघू शकता. हा लुक तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि ही व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक अँड शेअर करायला विसरू नका. त्यासोबतच तुम्हाला अशा अजून काही व्हिडिओ बघायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.